अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात निमंत्रण दिले जात असून जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संत मुक्ताई संस्थानलाही निमंत्रण प्राप्त झाले आहे। प्रभू राम श्रीराम यांचं प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होते, अयोध्येला होते आहे। त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आम्हाला मिळालेली आहे। आमच्या संस्थांचे विश्वस्त पुजारी या सर्वांना मिळालेली आहे, त्यांचे आम्ही आभारी आहोत। एक चांगली सुवर्ण संधी या निमित्ताने आम्हाला सर्वांना मिळालेली आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो। चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक मत्सरम पुंसा महापातक नाशनम। प्रभू रामचंद्राचं जीवन आणि सगळ्या गृहस्थ आश्रमी लोकांकरता याच्यावर जीवन करता आदर्शमय आहेत। आचरण करायचं सर प्रभू रामचंद्राच्या जीवनाचं करावं असं आपण नेहमी म्हणतो। म्हणून अशा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कितीतरी शेकडो हजारो वर्षापासून अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची जी भूमी आहे त्या भूमीवर सनातन धर्म हिंदू धर्माच्या सगळ्या परंपरेच्या जे पाईक आहेत त्या सगळ्यांची इच्छा प्रभू रामचंद्राच्या या प्राणप्रतिष्ठेकरिता सगळ्यांच्या इच्छा होत्या त्या आज पूर्ण होत आहेत 22 तारखेला। आणि त्या प्राणप्रतिष्ठेचं जे निमंत्रण आहे भारतातील संबंध संस्थानिक तिथले संत महंत आणि सगळ्यांना त्यांनी निमंत्रण देण्याचं ठरवलं। त्यामध्ये पांडुरंगाला पंढरपूरला सुद्धा निमंत्रण घेऊन ती मंडळी आली, आळंदीला, देहूला, त्र्यंबकेश्वरला आणि मुक्ताईनगरला आणि पैठणला। महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख संत आहेत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या सगळ्या संस्थानिकांना तिथल्या महंतांना तिथं निमंत्रित करून खऱ्या अर्थाने या परंपरेचा जो काही वसा त्यांनी स्वीकारला त्याबद्दल त्या समितीचे आम्ही आभारी आहोत। धन्यवाद त्यांना द्यावे तेवढे थोडे आहेत। आणि मुक्ताबाईंचा सुद्धा त्यांनी दखल घेऊन मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती असलेल्या मुक्ताई संस्थानला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही सुद्धा सगळी मंडळी त्या ठिकाणी 22 तारखेला प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेला जाणार आहोत। याआधी जेव्हा मंदिराचं निर्माण व्हायचं होतं आणि निर्माण होण्याच्या पूर्वी आपल्या श्री क्षेत्र मुक्ताईनगर या भूमीची माती आणि इथलं जल, तापीचं जल आणि माती आपल्या विभागातील महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवल्या गेली होती। आणि आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या भूमीतील जिथं मुक्ताबाई गुप्त झाल्या त्या भूमीची माती, तिथलं जल आणि आता आलेलं निमंत्रण हे खऱ्या अर्थाने आपल्याकरता भला मोठा भाग्याचा एक क्षण आहे। आणि म्हणून आपण सर्व मंडळी दिनांक 22ला प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेकरता अयोध्येला जाणार आहोत। आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याकडून ही सेवा करून घेतील अशी मुक्ताईचरणी प्रार्थना करतो। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय।